ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय बडे मुद्दे आपण चर्चा करतोय. हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. तिथं जे जातीय समीकरण साधलं गेलं ते महाराष्ट्रात साधलं जाऊ शकतं का आणि त्या दृष्टीने सगळी प्रयत्नांची ही सगळी शर्यत सुरू आहे का? आपल्यासोबत डॉक्टर विनय काटे आहेत, श्रीमंत माने सर आहेत आणि स्टुडिओमध्ये अभिजित ब्रह्मनाथकर सर आहेत. मी श्रीमंत माने सरांकडे जातो, नंतर डॉक्टरांकडे जाईन. माने सर, ज्या प्रकारे ही निर्णयांचा हा सगळा धडाका सुरू आहे, तिथं जाट विरुद्ध इतर सगळ्यांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न झाला, तो यशस्वी झाल्याच्या नंतर आता महाराष्ट्रात तशाच प्रकारचा प्रयोग यशस्वी होऊ शकेल का? हरियाणाच्या निवडणुकीच्या चष्म्यातनं महाराष्ट्राचं राजकारण प्रत्येक मुद्द्यावरती पाहणं हे काही तितकंच योग्य नाहीये. कारण दोन्ही राज्यांचे सोशल मॅट्रिक्स वेगळे आहेत, सोशल डायनॅमिक्स वेगळे आहेत, सगळंच वेगळं आहे. हा तुम्ही जो जाट विरुद्ध गैरजाट अशा पद्धतीचं जे वोट बांधली गेली किंवा त्याचं जे पोलरायझेशन झालं, काउंटर पोलरायझेशन ज्याला म्हणू आपण, रिव्हर्स पोलरायझेशन म्हणू, रिव्हर्स पोलरायझेशन, तर ते महाराष्ट्रात त्या पद्धतीचं ते शक्य नाही. कारण जाट काही रस्त्यावरती उतरलेले नव्हते आरक्षणासाठी. महाराष्ट्रात मराठा समाज हा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. आणखी एक दुसरा तिढा असा आहे की आता जो मनोज जरांगे पाटलांनी ज्या मुद्द्यावर वारंवार ते बोलत होते, कुणबी आणि मराठा एक आहेत, हा या मराठा आरक्षणामधला खूप महत्वाचा फॅक्टर आहे. आणि त्या फॅक्टर म्हणजे तो फॅक्टर आयोगाने वेगवेगळ्या सर्वेक्षणामध्ये किंवा वेगवेगळ्या आयोगांनी ते स्पष्ट केलेला आहे. आणि त्यामुळं मराठा समाजाची जी मागणी आहे ती प्रामुख्यानं आम्ही एकच असताना प्रादेशिक फरक फक्त विदर्भातले जे मराठे आहेत ते सगळे कुणबी आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रातले मराठे जे आहेत ते कुणबी नाही आहेत, या मुद्द्यावरती आमच्यावर तुम्ही अन्याय करू शकत नाही. हा मराठा आरक्षणाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळं या मराठा आंदोलनाची तुलना थोडी बहुत आपण गुजरात मधल्या पटेल आंदोलनाशी करू शकतो, जाट कम्युनिटीशी ते आपण करू शकत नाही. पण त्यात पण एक फॅक्टर असा आहे की भारतीय जनता पक्ष हा विदर्भात ओबीसीचा पक्ष असतो, कारण इथं कुणबी डॉमिनेशन आहे, ओबीसी डॉमिनेशन आहे म्हणून. पण मात्र पश्चिम महाराष्ट्रात जाताना मात्र भारतीय जनता पक्षाला किंवा सत्तेवर येऊ इच्छिणाऱ्या कुठल्याही पक्षाला तिथं मराठा फेस घेऊन जावं लागतं. आणि या संदर्भात आता जी जागरूकता मराठा समाजामध्ये आहे ती सगळ्या राजकारण्यांसाठी अडचणीची आहे, प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधातली आहे. आणखी एक मुद्दा असा आहे की आता आपण म्हणजे आजचा मेसेज असा जातोय की तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी राजकीय चिखल तर अगोदरच तयार झाला होता, जो दोन पक्ष फुटल्यामुळे झाला होता. आता आपण राजकारणासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी सामाजिक चिखल पण आपण तयार करतो आहोत का या छोट्या जात समूहांना खुश करण्याच्या नादामध्ये आणि काउंटर म्हणजे ज्याला रिव्हर्स पोलरायझेशन मराठ्यांच्या विरोधात करण्यासाठी असा आपण सामाजिक चिखल तयार करतो आहोत का? हा याच्यातून निर्माण झालेला खूप मोठा प्रश्न आहे असं मला वाटतंय. ठीक आहे, मला डॉक्टरांना विचारायचं आहे. डॉक्टर, काँग्रेसने एक प्रयत्न केला होता हरियाणामध्ये. प्रयत्न असा होता की जाट जे पॉलिटिक्स आहे ते सेंटर पॉइंटला ठेवायचं. हुड्डांचा चेहरा त्यांनी पुढे केला, जाट 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 अशा प्रकारचा जप केला गेला आणि त्याचा फटका त्यांना बसला गेला. अशा प्रकारची एक मांडणी केली जाते. या मांडणीत किती तथ्य हा एक प्रश्न आहे माझा. आणि दुसरा असा आहे की काँग्रेसचा पराभव भाजपनं केलाय की काँग्रेसनंच केलाय, अशा प्रकारची सुद्धा एक चर्चा सुरू आहे. आपलं काय विश्लेषण आहे याबद्दलचं? विलासजी, जाट कम्युनिटी जी आहे, माझ्या माहितीने हरियाणामध्ये साधारण 22 ते 23% जाट कम्युनिटी आहे. आणि त्या कम्युनिटीच्या ज्या खाप पंचायती आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या खाप पंचायती त्या कम्युनिटीला इन्फ्लुएन्स करतात तिथे त्यांच्या वोटिंग बिहेवियरला. तर काँग्रेसकडून जे त्यांचे जुने माजी मुख्यमंत्री होते त्यांना एक मुख्यमंत्री पदाचा परत चेहरा करून त्यांचं जे जुनं काही गुडविल असेल त्या कम्युनिटी मधलं ते वापरायचं आणि तिथं दोन समाजांना जे गृहीत धरलं जातं, जनरली दलित आणि मुस्लिम हे दोन जे कम्युनिटीज आहेत त्यांना काँग्रेसनं गृहीत धरलं की हे आपल्याला मतं टाकणार, हे आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. कारण तो ट्रेंड त्यांना दिसला होता लोकसभेमध्ये, पण लोकसभेत त्याचं कारण वेगळं होतं. आता ती परिस्थिती तिथं परत राहिलेली नाही. सो त्याच्यामुळे काय झालं की ज्यावेळेस जाट हा एक जप जसं तुम्ही म्हणाला अगदी तसा काँग्रेसच्या बाजूने केला गेला, त्याच्यामुळं बाकीच्या समाजांमध्ये एक
एक असुरक्षितता किंवा एक त्यांना एक स्वतःचं पॉलिटिकल फ्युचर काय असेल याच्याबद्दल त्यांनाही एक प्रश्न किंवा त्यांना एक डाऊट निर्माण झाला. आणि त्याच्यामुळे बाकीच्या लोकांचं कन्सॉलिडेशन होत गेलं. आणि बीजेपी ह्या खेळामध्ये खूप हुशार आहे, म्हणजे मी तुलनेनं काँग्रेसपेक्षा नक्कीच हुशार आहे. कारण तुम्ही जर बघाल तर ते म्हणजे आम्ही मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये म्हणतो की यू कॅन्ट कन्व्हिन्स पीपल, कन्फ्यूज पीपल. म्हणजे लोकांना कन्व्हिन्स करतात नाही तर कन्फ्यूज करायला शिक. तर आत्ताही त्यांनी तेच केलं बीजेपीने. 2019च्या इलेक्शनच्या आधी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षात ते आरक्षण दरवेळेस तोंडघशी पडलं, वेगवेगळ्या समित्या झाल्या, कोर्ट कचऱ्या झाल्या, पण त्याचा कुठेही टिकाव लागलेला नाही. आत्ताही मनोज जरांगेंचा आपण याच्या आधी फीड ऐकला आणि त्यांचेही मुद्दे ऐकले. सो त्यांच्यामध्ये आता ती रिसेंटमेंट आहे की आम्हाला आमचा हक्क कधी मिळणार. बरोबर. 2004 साली माझ्या माहितीनं पंढरपूरमध्ये धनगर समाजाचा मेळावा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना घेतला गेला होता. धनगर समाजाची ती मागणी मान्य व्हायला आज 20 वर्ष झाले. 20 वर्षानंतर आता त्यांना दिले इलेक्शनच्या 4 दिवस आधी. म्हणजे थोडक्यात हेही आरक्षण धनगर समाजाला दिलेलं हेही कोर्टात टिकेल का नाही याची शाश्वती नाही. पण धनगर समाजाला दिलेलं आरक्षण त्याच्यानंतर मराठा समाजाला कदाचित उद्या 1-2 दिवसात ते कदाचित नवीन अध्यादेश काढतील सगळ्या सोयऱ्याचा, जो कदाचित कोर्टात परत फेल पण होऊ शकतो. तर या सगळ्या किऑसमध्ये गोष्ट एक होईल की म्हणजे ऊंट किस करवट बैठेगा ते कुणालाच माहित नाहीये. म्हणजे आपण सगळे जे काही अनालिस्ट लोक असतील, पत्रकार असतील, बाकीचे कोणी अभ्यासक लोक असतील, ते सगळे सांगतील की असं होईल, तसं होईल, तसं होईल. पण ऍक्च्युली काय होणार आहे हे पुढच्या 1.5 महिन्यामध्ये दर दिवशी बदलत जाणार. ते इतकं सोपं असणार नाही. जे जसं याच्यामध्ये घडलं हरियाणामध्ये, शेवटच्या दिवसापर्यंत कुणाला अंदाज नव्हता की काय होणार. प्रत्येकाला वाटत होतं, प्रत्येक जण आपल्या अगदी 12 वाजेपर्यंत सुद्धा निकालाच्या 12 वाजेपर्यंत सुद्धा अगदी आपण त्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये कन्फर्मेटरी बायस म्हणतो किंवा सायकोलॉजीमध्ये की कन्फर्मेटरी बायस. मला जे ऐकायचं त्याच गोष्टी मी सिमिलर ऐकत जातो आणि लोक तो आपला बायस कन्फर्म करत जातात. तर त्याशा प्रकारच्या गोष्टी तिथे घडत गेल्या. काँग्रेस त्याच्यामध्ये होतं, काँग्रेसला सपोर्ट करणार त्याच्यात होतं, बीजेपी वाले सुद्धा त्याच्यामध्ये आले होते किंवा आम्ही येणार नाहीये. अल्टिमेटली गोष्टी काहीतरी वेगळ्या घडल्या. जसं 2004च्या लोकसभेला घडलं, तो काँग्रेसवाल्यांना माहित नव्हतं की ते निवडून येणार आहेत पण ते निवडून आले होते, आणि बीजेपी वाल्यांना माहित नव्हतं की ते हारणार आहेत पण ते हरले होते. सो लोक काय करतील हे शेवटच्या क्षणी क्लिअर होईल. मला वाटते की महाराष्ट्रामध्ये सिमिलर गोष्ट घडू शकते. कारण आत्ताच्या घडीला जसं जरांगे पाटील बोलले की एक मराठा समाजाचं खूप मोठं हे आहे. पण तुम्ही जर पाहिलं असेल गेल्या 1 वर्षभरात देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे लोक असतील, ते स्पष्टपणे बोलतात की ओबीसी हा आमचा डीएनए. बीजेपीने कधीही मला त्याच मुद्द्यावर यायचंय. आपल्यासोबत अभिजित सर आहेत. जेव्हा तुम्ही असं म्हणता ओबीसी आमचा डीएनए, निवडणुकीला काही दिवस आहेत आचारसंहिता लागायला, तेव्हा तुम्ही 15 जातींना वरच्या यादीमध्ये घालता. इथं धनगर समाजाचं अनरेस्ट कमी करण्याचा प्रयत्न करता आणि त्याच वेळी तुम्ही नॉन क्रिमिनल 8 लाखावरून 15 लाख करता. याचा अर्थ काय? राजकारणात मेसेज खूप महत्वाचा असतो. काय मेसेज गेला याच्यातनं? रिव्हर्स पोलरायझेशनची ही कवायत आहे का? माझा थेट सवाल आहे. विलास, आपण चर्चेच्या सुरुवातीला बोललो तसं त्यांनी त्यांचा मतदार हा कोण आहे आणि त्यांच्यासाठी जे काही करायला आवश्यक आहे त्या गोष्टींना सुरुवात केलेली आहे. हे मागच्या आपण 3-4 महिन्यामध्ये जे निर्णय झाले सरकारचे त्यावरून दिसून येतं. आत्ता जे डॉक्टर काटे बोलले ते एकदम योग्य पद्धतीनं बोललेले आहेत की जेव्हा जेव्हा जातींच्या अस्मिता वाढायला लागतात आणि अशा मागण्या येतात त्यावेळेला सरकारसमोर मोठी अडचण ही असते की एका जातीला दिलं तर दुसऱ्याची मागणी येते, दुसऱ्याला दिलं तर तिसऱ्याची मागणी येते. त्यामुळं सरकार निर्णय घेत नाही. पण यावेळेला असं झालंय, हे सगळे आंदोलनं मागच्या 1 वर्षापासून सातत्याने होत आहेत आणि ते निवडणुकीच्या तोंडावर आलेत म्हणून किमान निर्णय तरी होत आहेत. मग ते कोर्टात टिको न टिको, परंतु हे निर्णय हे निवडणुकीच्या तोंडावर होत आहेत. पण मला एक जाणवतं, महाराष्ट्रात बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे तसं पाहायला गेलं तर मंडल कमंडलचं राजकारण जेव्हा झालं 90च्या दशकात, तेव्हा धर्माच्या नावावर मतदान झालं. 2004ला जेम्स लेन आलं, त्यावेळेला सुद्धा जातीची अस्मिता बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्रात प्रभावी ठरली आणि तब्बल 20 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या मुद्द्यावर मतदान होताना दिसून येईल आणि आपले जे मूळ मुद्दे आहेत, बिजली, सडक, पाणी, महागाई, भ्रष्टाचार, हे सगळे मागे पडतील आणि या वेळेला जातींची अस्मिता पणाला लावून निवडणूक होताना आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. मला श्रीमंत माने सरांना एक विचारायचं आहे.
माने सर, साधारणतः असं असतं, समजा आता आपल्या भारतामध्ये जर क्रिकेटच्या टेस्ट मॅच ठेवल्या आपण, तर काय करतो, जो इथला यजमान देश आहे तो आपल्याला हव्या तशा पिच बनवतो. मला प्रश्न हा विचारायचा आहे, आज ही जी सामाजिक पिच बनली आहे महाराष्ट्राची, ती बनली की बनवली गेली आहे? जे सर आता म्हणतायत की बाकी बिजली सडक पाणी तुमच्या जगण्या मरणाचे जे प्रश्न आहेत ना, ते प्रश्न बाजूला जाऊन याच पिचवर आम्हाला मॅच खेळवायची आहे, हे ठरवून पिच बांधली आहे की पिच बनली गेली आहे? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? स्पष्ट सांगायचं तर ही पिच भाजपनी बनवलेली नाहीये. भाजपला त्यांची पिच जी आहे ती धार्मिकच ठेवायची आहे, कारण त्यांना रिलिजियस पोलरायझेशन करायचं आहे. बिहारमधल्या जात गणनेनंतर आणि बिहारमधली जात गणना झाल्यानंतर देश पातळीवरती जातगणनेचा जो मुद्दा गेला लोकसभा निवडणुकीमध्ये, तो त्या कारणामुळं झालंय. कसं आहे की भाजपच्या नेत्यांना सुद्धा जातीच्या मुद्द्यावर, जातगणनेच्या मुद्द्यावरती, किंवा आता आपण महाराष्ट्रात जसं पाहतोय तसं छोट्या छोट्या जात घटकांना खुश करण्याच्या लाईनवरती यावं लागलंय. याच्यातला भाजपसाठी सगळ्यात मोठ्या धोक्याची जी बाब आहे ती ही आहे की ज्या वेळेला जातींची चर्चा वाढते त्यावेळेला धर्माची चर्चा कमी होऊन जाते, कारण ते एकसंधपणे हिंदू राहत नाहीये, ते जाती जातीमध्ये विभागले जातात. आणि हे भाजपसाठी अडचणीचं आहे, कारण त्यांना हिंदू एकजूट हवा आहे. आत्ताची स्थिती अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही जातीवरती चर्चा कराल त्यावेळेला तुम्ही धर्मावरती जास्त बोलू शकत नाही. त्यामुळं स्मार्टली भारतीय जनता पक्षाने असं केलंय की त्यांचे सगळे राष्ट्रीय नेते धर्मावरती बोलतात आणि सगळे प्रादेशिक नेते जातीवरती बोलतात. हे सध्याचं चित्र आहे. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या अनेक राज्यांमध्ये सगळे स्थानिक प्रादेशिक नेते जे आहेत ते जात गणनेचं समर्थन करतात, ते जातीवरती बोलतात, ते जातींची मोठ बांधण्याचं चर्चा करतात. आणि सगळे राष्ट्रीय नेते मात्र, पंतप्रधानांपासून तर सगळे राष्ट्रीय नेते मात्र धर्मावरती बोलतात. ते हिंदुत्व, हिंदू राष्ट्र, विश्वगुरु सगळ्या मुद्द्यांवरती बोलतात. आता जो मनोज जरांगे जे विचारत होते की तुम्ही जाती जातींमध्ये या पद्धतीचे वाद वाढवून तुम्ही कुठला हिंदू एकजूट करणार आहे, हा याच्यातला सगळ्यात मोठा म्हणजे कळीचा मुद्दा आहे. पण डॉक्टर, मग मला सांगा, आता सर म्हणाले की धार्मिक याच्यावरती ते जात नाहीये, नितेश राणे किती प्रयत्न करतायत पण ते तो टेम्पो काही बनत नाही असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये. पण डॉक्टर, मग मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठ्यांचे नेते, ओबीसी भाजपचा डीएनए, मग हे पण एक वेगळ्या प्रकारचं पॉलिटिक्स आहे का? अगदी विलासजी, आता याच्यामध्ये एक जे झालंय ना की हे सगळं जे चाललंय याच्यामागे बीजेपी आणि काँग्रेस या दोघांचे दोन ऍझम्पशन्स आहेत. दोन्ही पक्षांचे एक बेसिक ऍझम्पशन्स त्यांनी करून ठेवलेत की दलित आणि मुस्लिम हे नेहमी काँग्रेसला मत देतील. हे दोन्ही पक्षांचं बेसिक अंडरस्टँडिंग आहे. पण कदाचित तुम्हाला या इलेक्शन मध्ये ते अंडरस्टँडिंग हालताना दिसेल. काय कारण असेल बरं? काय कारण असेल त्याचं? कारण तुम्ही जर एक बघाल तर गेल्या इलेक्शनला, लोकसभेला 2024च्या लोकसभेला तुम्ही जर बघाल तर सगळ्यात जास्त मतदानाचा जो टक्का होता तो मुस्लिम समाजाचा होता. हिरिरीने जाऊन मतदान केलं मुस्लिम समाजाने. एकही त्यांचा उमेदवार नसताना, काँग्रेसकडून एकही उमेदवार नसताना, आज तुम्हाला सांगतो पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंत 18 लोकसभा झाल्या. महाराष्ट्रातून फक्त 14 खासदार मुस्लिम समाजातून निवडून गेले आणि त्यात AR अंतुले 3 वेळा गेले. त्यामुळे ऍक्च्युली फक्त 12 जण मुस्लिम समाजातले आजपर्यंत महाराष्ट्रातून खासदार झालेले. इतकं कमी रिप्रेझेंटेशन मुस्लिमांचं. दुसरं, मुस्लिम मतं हवीत पण मुस्लिम नको आहेत. बीजेपी ओपनली बोलतं, काँग्रेस लपून करतं. इव्हन हे बौद्ध समाजाबद्दल सुद्धा घडलंय डॉक्टर, मी जर चुकीचं नसेल तर. रिप्रेझेंटेशनच्या बद्दल मी बोलतोय. अगदी बौद्ध आणि मातंग दोन्ही समाजांबद्दल हे घडतंय. तुम्ही जर बघाल साधारणपणे तर जिथं जिथं रिझर्वेशनच्या सीट्स असतात तिथं तुम्हाला कुठल्याही सीटवर बौद्ध समाजातला किंवा मातंग समाजातला किंवा आणखीन आता बंगी समाजाला तर कुठंच रिप्रेझेंटेशन मिळत नाही. तर या समाजांमधल्या लोकांना तिकीट न देण्याकडे कल असतो. सॉरी. आणि हे असण्याचं कारण काय माहितीये का, जे मुस्लिमांच्या बाबतीत आहे तेच बौद्धांच्या किंवा मातंगांच्या बाबतीत. राजकीय जाणीवा ज्या लोकांच्या जागृत झालेत असा कुठलाही SC त्यांना नको आहे. तो काँग्रेसच्याही जे सरंजामी नेते आहेत त्यांना ते सहन होत नाही त्यांना. त्यामुळे तुम्ही बघाल जी काँग्रेसकडून तिकीट दिली जातात ती अशी असतात की कुठल्या तरी संस्थेत कुठेतरी छोटासा शिपाई आहे, क्लर्क आहे, कुठल्याही मातब्बर एखाद्या ऍक्टिव्हिस्टला, एखाद्या डॉक्टरला, इंजिनियरला
एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनला दलित समाजातले, बौद्ध समाजातले किंवा मातंग समाजातले तिकीट दिलं जात नाही. आणि हा प्रश्न जो आहे आता गेल्या 15 वर्षात जसं सोशल मीडिया आपल्याकडे स्ट्रॉंग झालाय, लोकांना वेगवेगळ्या समाजांमध्ये शिकलेली मुलं, व्यावसायिक हे ज्यावेळेस पुढे येतात त्यावेळेस ह्या ज्या राजकीय भावना आहेत त्या आणखीन तीव्र व्हायला लागलेल्या. तुम्ही जर बघाल परवा दिवशी आय गेस कालच फलटणमध्ये अजितदादांना बौद्ध समाजाच्या लोकांनी निवेदन दिलं की तुमच्या पक्षातून आम्हाला बौद्ध समाजाचं कॅन्डिडेट द्या. आणि मला वाटतं एक गोष्ट नमूद करायला हवी डॉक्टर, आता तुम्ही बोललात तसं 10% रिप्रेझेंटेशन मुस्लिम समाजाला देणार हे त्यांनी तसे संकेत दिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून. बरोबर, राष्ट्रवादी देते, पण तुम्ही जर बाकीच्या लोकांकडे बघाल, आता तुम्ही जसं मी म्हणलं की 18 इलेक्शन मध्ये 12 लोक निवडून गेले, म्हणजे लिटरली 1.25% रिप्रेझेंटेशन मुस्लिमांना लोकसभेत मिळालं. गेल्या विधानसभेमध्ये 288 मध्ये 10 मुस्लिम होते. आता तुम्हाला यातही आणखीन मी पोटभेद सांगतो, मुस्लिम ज्यावेळेस काँग्रेसकडून किंवा आणखीन कुठून निवडून येतात त्यावेळेस ते बाबा सिद्दीकी असतात, नसीम खान असतात, फौजिया खान असतात. तुम्ही जर बघाल हे सगळे नॉर्थ इंडियन मुस्लिम आहेत, मराठी मुसलमान नाही आहेत. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे, खूप महत्वाचा मुद्दा मांडला डॉक्टर. खरं तर याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया की मुस्लिम आणि दलित समाजाचं रिप्रेझेंटेशन, मग सगळ्या दलित चळवळीच्या बद्दल सुद्धा त्याच्याबद्दल सखोल चर्चा करावी लागेल. काय अवस्था करून ठेवली आज दलित समाजातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांची, संघटनांची सुद्धा राजकीय ताकद त्यांची संपवली का, इन्फ्लुअन्स संपवलंय का, एक मोठा चर्चेचा तो विषय होऊ शकतो. पण आज या चर्चेमध्ये माझा वेळ संपलाय. पण जेव्हा जनतेला आम्ही हा प्रश्न विचारला, प्रेक्षकांना प्रश्न विचारला, बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. आम्ही प्रश्न विचारला हरियाणातलं जातीय समीकरण महाराष्ट्रात जुळेल का, तशा पद्धतीचे प्रयत्न होत आहेत का, तर 33% लोकांना हो वाटतंय, 67% लोकांना वाटतंय नाही, हे इथं होणार नाही. चला, या चर्चेमध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. उद्या पुन्हा भेटू नव्या मुद्द्यासह. तुर्तास इथेच थांबतोय, ब्रेक नंतर जाणून घेऊया काय सांगते ज्ञान.